वतन जमिनी संदर्भात आपल्याला जामीन मंजूर झाला, काय बोलतो? रात्री 12 वाजता 24 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेच्या संदर्भामधला एक FIR चमेलीबाई तायडे यांनी माझ्यावर दाखल केला. आणि या FIRमध्ये त्यांनी आरोप केला की नाथाभाऊंनी महारवतनची जमीन हडप केली, नंतर त्या ठिकाणी फसवणूक करून कागदपत्राची फेरफार केली, जमिनीच्या संदर्भात आम्हाला पैसे सांगितले, जादाचे देऊ पण पैसे दिले नाही जादाचे, असं 25 वर्षानंतर त्यांनी पण FIR दाखल केली. त्याच्यामध्ये त्यांनी हरिजन ॲट्रॉसिटी ॲक्टसुद्धा लावला. आता या संदर्भात ॲट्रॉसिटी ॲक्ट लावल्यामुळे कोर्टामध्ये जाऊन मी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर आता न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन न्यायालयाने स्वतःच केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला एकतर 24 वर्षानंतर जाग आली तर हे संशयास्पद वाटतं, 24-25 वर्षानंतर अशी FIR दाखल करणं ही संशयास्पद राजकीय हेतूने प्रेरित आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे. नंतर यामध्ये ॲट्रॉसिटीचा संदर्भ नाही, ही बाब संशयास्पद आहे, त्यामुळे या संदर्भामधला अटकपूर्व जामीन देण्याचा अधिकार मला आहे. तिसरं खाडाखोड वगैरेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की असं 2002 साली हा व्यवहार झाला, त्याचं म्युटेशन झालं, म्हणजे त्याची नोंदणी झाली, त्यानंतर तर ट्रान्सफर झाली जमीन ट्रान्सफर होऊन इकडची तिकडे झाली, पण कुठलीही तक्रार कुणीही 24 वर्ष केली नाही, त्यामुळे त्या तक्रारीचं काही तथ्य नाही असं वाटतं, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जेवढ्या काही तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारी जवळपास त्याने फेटाळल्या आणि अटकपूर्व जामीन या ठिकाणी दिला. माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आमचे विरोधक जंगजंग पछाडतात. त्या दिवशी रात्री 12 वाजता आमदारही त्या ठिकाणी गेले होते. काही लोक त्या ठिकाणी जाऊन पोलिसवर दबाव आणला. बरोबर रात्री 12 वाजता 12 वाजून 1 मिनिटाने 11 वाजून 59 मिनिटांनी बरोबर 12 वाजता असा गुन्हा दाखल केला. खोटे नाटे गुन्हे दाखल करून नाथाभाऊची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे करत आहे. पण यामुळे अशा खोट्या तक्रारींमुळे नाथाभाऊची प्रतिमा मलिन होणार नाही. त्यांनी अनेक माझ्याविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून तक्रारी दाखल केलेल्या आहे, पण या तक्रारीमध्ये कुठलंही तथ्य नाही. हे पुढच्या कालखंडात तुमच्या लक्षात येईल. हो, आपली भूमिका काय राहील पुढे आपल्यावर